गेली कित्येक दिवस झालं जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीनंतर बरेच जण मीडियामध्ये वेगवेगळ्या बातम्या पसरवतात, बोलतात, स्वतःच्या चॅनलमध्ये विश्लेषण करतात. राजकीय विश्लेषण पर्यंत ठीक आहे, परंतु ज्या वेळेला काही ठराविक गोष्टींवरती ते प्रश्न विचारतात त्यावेळेला त्याला समर्पक उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे. म्हणून आजची या ठिकाणी प्रेस जो काही कृतीत असलाय त्याला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आलेली आहे. कसं बघता याच्यात काय सांगा, म्हणजे खूप कमी कालावधीत हा कुंडी दाखला काढण्यात आला आणि त्यामुळे त्याच्यावर त्याच्या कागदपत्रांची तपासणी योग्य पद्धतीने झाली आहे का किंवा काय याच्याबद्दलची एक शंका घेतली त्यांच्या वकील. तुम्हाला माहिती आहे, माहितीचं सरकार एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपण पूर्वी दाखले द्यायला सुरुवात केली आणि त्या काळामध्ये आपण कमी काळामध्ये प्रचंड दाखले जिथं नोंदी सापडते तिथं देऊन टाकले, तिथं संक्षिप्त नाहीये त्या ठिकाणी देऊन टाकले. आता तिच्या घरातल्या बऱ्याच जणांना कुणबी दाखले पूर्वीपासून शाळेसाठी तरी काढलेले ऑलरेडी आहे. आता काही लोकांनी विश्लेषण केलं, पत्रकारांवर ते आमचं त्याच्यावरती मी टीका टिप्पणी करणं जर चुकीचं आहे, परंतु आपल्याकडे वंशावळ नावाचा एक प्रकार असतो जो वंशावळ ही पक्की लिहिलेली असते, त्याच्यामध्ये कच्चं काही नसते. ही वंशावळ महसूल विभागाकडेही सापडते आणि मोडी लिपीमध्ये असते ती वंशावळ. आज मोडीचे लोक ट्रान्सलेशन करून जी लिगल वंशावळ दिली त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, बाबाजी केरलाजी बर्गे हे साधारणतः 1812 साली जन्मलेलं व्यक्तिमत्व, हे या घराण्याचे मूळ पुरुष ही नोंद आपल्याकडे 1812 साली जन्मली. 1812 साली बाबाजी केरलाजी बर्गे हे त्या ठिकाणी जन्मले. हे खापर खापर पंजोबा हे प्रियाचे खापर खापर पंजोबा. 1812 ची पहिली नोंद आपल्याला त्या ठिकाणी सापडली. ते 60व्या वर्षी गेले, म्हणजे किती साली गेले? 1872 ला. आणि त्यांच्या मृत्यूची नोंद क्लिअर लिहिलेली आहे की ते महामारीमध्ये गेल्याची नोंद. त्यांना 2 मुलं त्यांनी सांगितले, त्यामध्ये श्रीपती बाबाजी बर्गे आणि गोविंदा बाबाजी बर्गे अशी 2 मुलं त्यांना होती. आता एका पत्रकाराने सांगितलं की गोविंदा बाबाजी बर्गे हे 2 वर्षाचे असताना गेले. हे चुकीचं आहे. मोडी जर त्यांना येत असेल तरीही माझ्या डोळ्यावर मीडिया ट्रायल घेणं हे चुकीचं आहे. तुम्ही आम्ही मीडियात बोललोच नाही पाहिजे. परंतु गोविंदा बाबाजी बर्गे हे त्यांचा मुलगा 2 वर्षाचा मेला अशी ते मेले असेल. त्यांचा मुलगा गोविंदा बाबाजी बर्गेंचा 2 वर्षाचा मुलगा हा गेला अशी मुलगा. तर गोविंदा बाबाजी बर्गेंना 2 मुलं आहेत. गोविंदा बाबाजी बर्गेंना चा मृत्यू 1878 ला झाला. ते काय सांगतायत, पुढचे आमचे विश्लेषण काय केलंय की हे 2 वर्षाचे असताना मेले. बघा, त्यांचे वडील कितीला मिळाले? 1872 ला मिळाले. 1872 ला मेले आणि हे सांगताना सांगतात गोविंदा बाबाजी बर्गे हे 2 वर्षाचे मिळेल. आता वडिलांच्या मृत्यूनंतर तर गोविंदा 6 वर्षानंतर 2 वर्षाचे मिळेल. म्हणजे ह्यांचे सगळे आक्षेप चुकीचे आहेत. माझं स्पष्ट म्हणणं इथं आमच्याकडे सगळ्यात जन्म मृत्यूच्या नोंदी आहेत. तर गोविंदा बाबाजी बर्गेंचा मृत्यू हा 1878 ला झाला, म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतर 6 वर्षांना त्यांचा मुलगा गेला. जर हे 60 वर्षाचे असतील तर मुलगा 6 वर्षाचा मेला त्याला 50 वर्षाचा तरी असेल. त्याला 2 मुलं आहेत. त्यामध्ये बाळा गोविंदा बर्गे आणि कोंडी गोविंदा बर्गे यांच्या जन्माच्याही नोंदी आहेत आणि त्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत. लक्षात आलं का? क्लिअरली कुणबी म्हणून त्या ठिकाणी नोंदी आहेत. एक झालं. दुसऱ्या बाजूला बाबाजी केरलाजी बर्गे यांना मुलगा होता श्रीपादी बाबाजी बर्गे. त्यांचा मुलगा गणपत किंवा गणू बाबाजी बर्गे बोर्गे बर्गे अशा पद्धतीचा बोर्गे बर्गे आणि बर्गे हे एकच मोडी लिपीमध्ये लिहिताना जर तुम्ही पाहिलं तर एकच असतं. तर गणपत श्रीपती बर्गे हे त्यांचा हे प्रियाचा पंजोबा. त्यांना 2 मुलं, एक आवडी गणपत बर्गे आणि
शिदोजी गणपत बर्गे म्हणजे माझ्या सासऱ्यांची आत्या ही कुणबी आहे हा दाखलाही आपल्याला मिळाला. ती लहानपणी वाढलेली आहे आत्या, तिचा दाखला आहे. शिदोजी बर्गे हेही कुणबी आहेत, तिचे सख्खे आजोबा त्याचा पण दाखला. तिचे वडील मधुकर बर्गे ते पण शेती करत होते, ते कलेक्टर होते, त्यांचाही दाखला. कुणबी म्हणजे काय? कुणबी म्हणजे शेती करणार. त्याचे सगळ्याचे 7-12चे उतारे आणि फेरफार हे सगळ्या वंशावळीचे या ठिकाणी जोडलेले आहेत. आणि इतकं क्रिस्टल क्लिअर आहे हे प्रकरण. असं असताना फक्त मीडिया ट्रायल घेऊन माझं मत आहे ते न्यायप्रविष्ट गोष्टी असतात, ह्याच्यावरती मीडिया ट्रायल तर व्हायला नाही पाहिजे. दुसरा असा आक्षेप येतोय की त्या ओपन मधून लढल्या, ओपन मधून नाही लढल्या, सर्वसाधारण प्रभागातून लढल्या. तुम्ही लक्षात घ्या, सर्वसाधारण छटावा सर्वसाधारण खुला होता, ज्याच्यातून ओबीसी, एससी, एलटी कुठल्याही प्रवर्गाचे व्यक्ती तिथं लढू शकत होते. आणि कायदा आहे, हे बघा, आज एवढा मोठा त्या ठिकाणी तिच्या उमेदवारी जाहीर केली की चुकीची होऊ शकते का? नाही ना. जर मग कलेक्टरने त्याच वेळेला ती बाद केली असती ना. हा कायदा आहे की खुल्या प्रभागातून जो आलेला आहे कॅन्डिडेट ओबीसीच्या जागेवर असतो. आणि इथंच नाही, याच्यापूर्वी महाराष्ट्रात सगळीकडे झालं. म्हणजे ज्या ठिकाणी आमचं घडलं ते चुकीचं आणि त्यांचं घडलं ते योग्य, हे बोलणं चुकीचं. हा एक दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा की ओबीसीच्या जागेवर महेश शिंदेने अतिक्रमण केलं. हा एक मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. कोरेगाव मतदारसंघातले हे माझे सगळे ओबीसीचे प्रमुख नेते आहेत. महेश शिंदेचा एक निवड नेता आहे की ज्यांनी, तुम्ही प्रत्येक गटामध्ये पाहिलं तर मी 7 ओबीसी जातींना, कोणती ओबीसी नाही तर 7 ओबीसी जातींना त्या ठिकाणी मी प्रेझेंटेशन दिलेलं आहे. तुम्ही वाठा स्टेशन गटामध्ये आणि त्या ठिकाणी वडार समाजाचा आमचा नेता आहे धनु, त्या धनुला त्या ठिकाणी उमेदवारी दिली. त्याच्या विरोधात राष्ट्रवादीने कोणाला उमेदवारी दिली? राजू बर्गे, जो कुणबी ओबीसी आहे त्याला उमेदवारी दिली. आंबवडे गडामध्ये आम्ही काशीद म्हणून नाभिक समाजाला त्या ठिकाणी पंचायत समितीला उमेदवारी दिली. ह्यांनी निलेश जगदाळे कुणबी ओबीसी आहे त्याला दिली. तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये पाहिलं असेल तर महेश शिंदेनी 100% सगळ्या ओबीसी प्रवर्गाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं. याच्यामध्ये 3 गटामध्ये आम्हाला फटका बसला. आमच्या सीट या आम्ही त्या ठिकाणी दिल्यामुळं, सामान्य घरातल्या दिल्यामुळं आम्ही हरलो. आम्ही टिकले नाही आमच्या उमेदवार. मग आमच्या सगळ्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये असं ठरलं, ज्यावेळेला विरोधक कुणबी ओबीसी देते त्यावेळेला आपणही कुणबी ओबीसीच उमेदवार द्यायचा, असा आमचा निर्णय तालुका कक्षेवरती झाला. तुम्ही या निवडणुकीमध्ये सगळं पाहिलं असेल. आज जे लढा काढतायत त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमचा उमेदवार कुठला होता? आजपर्यंत काय आमच्या नातेवाईकच आहे, जवळच्या नातेवाईक आहे. त्या जर कुणबी ओबीसी होतात तर क्रिया कुणबी ओबीसी होऊ शकत नाही. तेवढे पुरावे असत. दुखणं कुठं आहे? दुखणं एकच आहे, एवढं करून देश माझं म्हणणं एक आहे, माहिती आपण सगळे एकत्र आहोत. झालं की झालं, सोडून द्यायचं. पण तुम्ही म्हणला 2 तुमचे उमेदवार उचलून नेले, पोलिसांनी त्यांना थांबवलं, कामेचा हात वर केला, सगळं झालं, ठीक आहे, मान्य आहे. मग सभापती निवडीला काय झालं? काय झालं? तुमचे दोन्ही उमेदवार तुमच्या ताब्यात होते, कामेश दादा तुमच्या ताब्यात होता. मग काय झालं? आदल्या दिवशी तुमची कामेशजींची बैठक झाली. स्वतः शशिकांत शिंदे साहेब त्या बैठकीला ते मकरंद आबांच्या घरी 3 तास बैठक झाली ना. मग काय सभापती निवडीला झालं? अरे तुमचे उमेदवार हे महायुतीसाठी निवडून दिलेले होते. तुम्ही ज्या वेळेला महाविकास आघाडी बरोबर जाणार, मी पहिल्याही प्रेसमध्ये सांगितलं होतं, 5 सदस्य हे राष्ट्रवादीचे, ज्यांना हे महाविकास आघाडी बरोबर जाणं पटत नव्हतं. शशिकांत शिंदे साहेबांच्या बरोबर माझे शशिकांत शिंदे काय
याच्यावरची दुश्मनी नाही बांधावची नाही आहे, पण हे राजकीय आणि एकमेकाच्या विचारांची वैयक्तिक काही नाही. म्हणून 5 सदस्य बाजूला गेले, हे लक्षात घ्या. ते आता 2च तुम्ही पाहिले, अजून 3 सदस्य होते, जे सदस्य याच्यामध्ये सहभागी व्हायला तयार नव्हते. त्यांना भाजपचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व मान्य होतं, महायुतीचं नेतृत्व मान्य होतं, महाविकास आघाडीचं नेतृत्व त्यांना मान्य नव्हतं. असे 5 सदस्य आपल्याला आता जो आक्षेप घेतला जातोय हा आक्षेप नेमका तुमच्यावर आहे का हा रागापोटी घेतला? आता मी तुमच्या पुढे पुरावे दिले, पण मी पण हे ज्युडिशियरी मॅटर आहे, मला का पुढे यावं लागतं? ज्युडिशियरी मॅटर मध्ये बोललंच नाही पाहिजे. माझं मत आहे ज्युडिशियरी मॅटर मध्ये मीडिया ट्रायलच्या घेतल्या जातात, वकील काही देऊ किंवा काही तथाकथित जे आहेत लोक काही जे स्वतःला चाणक्य समजतात, ते चुकीचं वागणूक. तुम्हाला ज्या भूमिका मांडायच्या त्या सक्षम प्राधिकरणाच्या पुढे मांडल्या पाहिजे. आम्ही आमचं केलं. आज सक्षम प्राधिकरणाचा एखादा अधिकारी एखाद्या जातीचं सर्टिफिकेट देऊ शकतो, तो असा देईल का? कधीच देईल. त्याला ठाम पुरावे मिळाले आणि सगळे ठाम पुरावे आज आमच्याकडे. त्यामुळे पुढाला काय वाटतं ते देणं घेणं नाहीये, जे झालेलं आहे ते झालेलं आहे आणि ती गोष्ट असा आरोप होतो की ज्या दिवशी निवडणुकी त्या दिवशी सकाळी 10 वाजता ते मिळाले त्यानंतर आलं, कारण 3 दिवस अगोदर म्हणजे भाजपचा अध्यक्ष भूमिका नाही अशी प्रसिद्धी आणि त्यात तुमच्या प्रियताईंचं भूमिका नाही हे कुठं झालं होतं, पण 2 दिवसात मला जबाबदारीने सांगतो, 15 दिवसात तिने आमच्या एका गोष्टीसाठी तिने अर्ज करून ठेवलेला होता. 15 दिवसाचा अर्ज, त्या दिवशीचा 15 दिवसाचा अर्ज. हा प्रोसेस आता तिथं लागायचं म्हणल्या म्हणूनच गेल्या. आदल्या दिवशीपर्यंत आम्हालाही माहित नव्हतं की ते आमची उमेदवारी होईल आणि महायुती म्हणूनच त्यांच्या बरोबर गेलो. मी जबाबदारीने बोलतो आणि तो बॅकअपला म्हणून हे सर्टिफिकेट काढून ठेवा म्हणून न्यायप्रविष्ट बाब आहे. कोणत्या न्यायालयात कुणी याचिका दाखल केली, त्या याचिकेचा नंबर मिळेल काय? आता हे आम्हालाच माहित नाही, पण ते मीडियातच चाललं. साहेब महायुतीमध्ये आता तुम्ही बघितलं, गुवाहाटीला गेलो, किती आज आपट केली, अजून आम्हाला ते अपत्र ठरवते. किती वर्ष झाली? अरे ग्रामपंचायतीच्या सदस्याला 10 वर्ष अपत्र होत नाही. तिथं लेखानं तुम्ही आमदाराला अपत्र करायचा कृती केला, कळलं, पण मी सांगितलं होतं आम्ही अपत्र होऊ शकत नाही, सांगितलं होतं का नाही? अजून झाले का अपत्र? सदस्य अपत्र होत नाही, जिल्हा परिषद अध्यक्ष अपत्र करायला चाललाय. किती बोंगाडी असतील त्याचे जिवंत होत. साहेब आता आतापर्यंत तुम्ही आता चाललाय सगळं या प्रक्रियेमध्ये तुम्ही असं डिफेन्स करणार का? पुढे तुम्ही कोर्टात जाणार आहे, तुम्ही पुढं कायदेशीर न्याय लढणार आहे? माझं म्हणणं एकच आहे, त्या विरोधकांना आम्ही विरोधक म्हणतोच नाही, कारण ते आमच्याच महायुतीचा भाग आहे. परंतु महाविकास आघाडीच्या काही नेत्यांच्या षडयंत्राला बळी पडलेले. आता थोड्या दिवसानं ते येतील ना जवळ, कशाला जास्त त्रास करू? तोडातोडी नाही झाली पाहिजे. पुढे आम्हाला खासदारकी लढायचं. उद्या सकाळी समजा पालकमंत्र्यांना खासदारकीचं तिकीट दिलं फडणवीस साहेबांनी, जया भाऊ आमचे स्वतः शिवेंद्र बाबा आम्ही सगळे काम करणार ना. पक्षानं वर्ण जर समजा वाटपातच तिकीट जर शिवसेनेला गेलं इथलं आणि पालकमंत्र्यांचं आम्हाला काम करावं लागलं माहिती म्हणून, हे तुम्ही हे लक्षात घ्या. आम्हाला काही हे तोडायचं नाही, आम्हाला प्रेमानं थोडं ते थोडा राग थोडे दिवस राहणार आहे. कोण आहे मिठाचा खडा सांगितलेला आहे तुम्हाला, तो खडाच तेवढा बघा बाजूला. साहेब महायुती म्हणून तुम्ही म्हणताय, बरोबर आहे मी. तर तुमचे जे काय जी प्रक्रिया झाली आता निवडणुकीची, तर त्याच्यामध्ये शंभूराजांनी असं म्हटलेलं आहे पालकमंत्र्यांनी की तो काही रिपोर्ट आहे तुम्ही वरती मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आपल्या एकनाथ शिंदे साहेबांना पाठवलेला आहे, की तुमच्या विरोधातली भूमिका आहे. नाही, तसं काही पहिल्यांदा मी क्लिअर करू इच्छितो. मी स्वतः अधिवेशनाच्या दरम्यान मला शंभूराज देसाईंनी ह्या निवडीच्या आधी 7 दिवस आधी त्यांनी मला
बोलवून घेतलं होतं. मी त्यांना समोर स्पष्ट भाषेत एकनाथ शिंदे साहेबांनाही सांगितलं होतं, साहेब तुम्हाला वाटते अशी परिस्थिती नाही. निवडून आलेल्या सदस्याच्या भावना महायुतीच्या बरोबरच्या आहेत, महाविकास आघाडीच्या बरोबरच्या नाही. तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग केलं जातं हे मी सन्माननीय पालकमंत्र्यांच्या समोर सांगितलेलं होतं. मी अजिबात कुणालाही अंधारात ठेवलं नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, माझी भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट होते. जर आमची युती राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर इलेक्शनसाठी झाली असती, मी जबाबदारीने सांगतो आत्ता आम्ही याच अलायन्स बरोबर राहत असतो. जर त्यांनी महाविकास आघाडी बरोबर गेले नसते तर. पण कोरेगावपुरतीच महायुती झाली होती, बाकी जिल्ह्यात तशी महायुती कुठेही झाली, फलटणमध्ये झाली होती, अशा पद्धतीचं चित्र आहे. पण कोरेगाव पुरतच मर्यादित विचार केला तर पक्षानं जर व्हीप बजावला होता किंवा पक्षानं काहीतरी भूमिका घेतली होती तर त्या भूमिकेसोबत तुम्ही का नाही? माझं स्पष्ट मत आहे, आमचं निवडणूक पूर्व युतीच्या माध्यमातून झाली होती. आज आमचे उमेदवार हे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात निवडून आलेले आहेत आणि पुन्हा फिरून त्यांच्याकडे जाण्याची आमची सुतराम शक्यता नव्हती आणि ते पक्षश्रेष्ठींना मी स्पष्ट बातमीत सांगितलं. मगाशी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे तुमच्या विरोधातला एक प्रस्ताव पालकमंत्र्यांकडनं पक्षांकडे पक्षश्रेष्ठींकडे गेलाय अशा पद्धतीच्या बातम्या आहेत किंवा तशा पद्धतीची माहिती पुढे येते की तुम्ही ज्या पद्धतीने या निवडणुकीत वागला आहात किंवा ज्या पद्धतीने तुम्ही भूमिका घेतली ती चुकीची आहे, पक्षाला धरून नव्हती, अशा पद्धतीचा जो रिपोर्ट गेलाय त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? हे लई मोठ्या गोष्टी आहेत. फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब एवढं सख्खे भावासारखे तुम्हाला माहिती आहे, त्यांच्यातलं अंडरस्टँडिंग प्रचंड आहे. आता ते राजकारणाचं काही खेळत नसते, ते दोघं बसून ठरवतील करतील. आणि पालकमंत्री म्हणजे माझं किती प्रेम आहे तुम्हाला माहिती आहे. माझ्या पालकमंत्र्यांनी एवढं कुणाचंच प्रेम नाही. एवढं पालकमंत्री एकटाच आमदार आहे, दुसरं आहे का त्यांना कोण? मी सोडून त्यांना जिल्ह्यात कोण आहे मला सांग. आणि त्याची वाटते मला वाटत साहेब परवा डिसेंबर आपण पक्षाचे आमदार आहात, आपण तिथे गेला नाही त्यामुळे बरीच चर्चा झाली की राग आरती गेला नाही तो पालकमंत्र्यांनी आपल्याला बोलवलं नाही. तसं काही नाही. मला पालकमंत्र्यांचा निरोप आला होता, मला सगळं आलं होतं, पण मी स्वतः बाहेर होतो. माझ्याकडे कारखाना काढायचा चाललाय मतदारसंघामध्ये, त्या संदर्भाच्या कामासाठी मी बाहेर होतो आणि मी तसं कळवलं. साहेब चर्चा या सगळ्या गोष्टींबद्दल शशिकांत शिवसेनेच्या वाटेवर चर्चा चालू. अरे स्वागत आहे. मी तर त्यांना भाजपमध्ये पण घ्या म्हणून सांगितलेलं आहे. अरे माहितीमध्ये ते आले पाहिजेत, त्यांनी सांगायला पाहिजे मोदी साहेब माझे नेते, फडणवीस साहेब नेते, एकनाथ शिंदे नेते, ते मूळचे शिवसैनिकच आहेत हेच मी सांगायचा प्रयत्न करतो. तिकडे कशाला थांबले? त्यांनी इकडे आलं पाहिजे. मी स्वागत करणार पहिलं त्यांचं महायुतीमध्ये, पहिलं स्वागत शिवसेनेमध्ये, पहिला हार मी करणार, त्यांच्यासाठी वाटतं ते करणार. तुमच्याकडून कुठला पत्र होत नाही. आधी 40 जणांना आमदारांवर नव्हती, अजून आम्ही का पत्र व्हायचे 2 टर्म माझ्या चालू आहे. पहिली अजून कुठे गेली माझी तर नाही गेली, अजून ते अपत्र चालूच आहे की अजून वाटते त्याच आमच्या आधीच्या आमच्या विरोधी पक्षाला आज तापत्र होते, मग अपत्र होते. होईल असतं कसं होणार? नाही म्हणत कायद्यानेच गेलो आम्ही. निवडणूक पूर्व युती ज्याच्या बरोबर असते त्याच्याबरोबर जाणं हे सुद्धा कायद्यात लिहिलेलं आहे. वकील साहेब म्हणतात 6 महिन्यात यावरती निकाल घेणं अपेक्षित असतं. 6 महिन्यात निकाल आला तर पुढे काय? अपिलेटिंग अथॉरिटी पुढे आहेत ना, सुप्रीम कोर्टापर्यंत आहे, त्यामुळं व्यवस्थित आहे. कायद्याच्या तरतुदी खूप मोठ्या आहेत आणि तो निकाल आमच्या बाजूने लागणार, कारण सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. आम्ही कायद्याच्या पलीकडे गेलोच नाही ना. थोडस तुमचं असं म्हणणं आहे की अध्यक्ष यांच्या बाबतीत असेल किंवा दोन्ही उच्च सदस्यांबाबतीत ही अडचण कायदेशीर नाही. 100% नाहीये. यांना आता काय झालं, थोडा मानसिक त्रास झाला हे निश्चित आहे. आता थोडे दिवस हा त्रास होईल, एक 3 महिन्याच्या नंतर. आता फडणवीस साहेबांनी त्यांचा राहता बंगला पालकमंत्र्यांना म्हटला, म्हणजे माझ्यावर जेवढं प्रेम आहे तेवढंच शंभूराज देसाईंवरती त्यांचं प्रेम आहे. फडणवीस साहेबांचं किती राहता बंगला स्वतःचा दिला त्यांनी, त्यांना विचार करावी किती प्रेम करतात त्यांना. ते मुख्यमंत्री स्वतःचा बंगला देतात, ते मोठी गोष्ट आहे.
आणि कायम त्यांना झुकतो माप दिलं. पाटणच्या विकासामध्ये सगळ्यात जास्त निधी फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना दिला. त्यामुळे 100% असं काही होणार नाही. एकत्र बसू. आता परवा सुद्धा सगळे एकत्र बसले होतेच की, आणि आता चहा घे घ्यायला लागले सगळे एकत्र. थोड्या दिवसांत मला बी बोलून मला पण चहा पाचते, संपलं का? सस्पेंड करायचे तसे जे आहेत जे तुमचे शिवसेनेचे दोन, त्यांना यावेळी सभापती पदासाठी कुठं विचार. आता काय झालंय, आम्हाला सांगितलं 2.5 वर्षांचं त्यांना सभापती पद द्यायचं ठरलेलं आहे. निश्चित शिवसेनेच्या दोघांना पण त्या ठिकाणी, आता राष्ट्रवादीच्या दोघांना न्याय द्यायचं. महायुतीमध्ये राष्ट्रवादी पण आहे, अजित पवार गट आहे, जो मोदींना किंवा फडणवीसांना मानतो, तो गट आता आमच्या बरोबर. हा पण समज. महायुतीमध्ये काम करत असताना तुमची भूमिका भाजपला जी सोयीची आहे तशी आहे, तर तुम्ही इतर नेत्यांचं काय सांगाल? महायुतीमध्ये ते बरोबर आहे तुमच्या आता जिल्ह्यात, त्याबद्दल तुम्ही काय आव्हान पाठवणार आहे? माझी सोयीची भूमिका नाहीये. भाजप हा आमचा मोठा पक्ष आहे, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आज तो पक्ष आम्ही संपवून आणि आमचं तरी अस्तित्व टिकेल का? साधी गोष्ट आहे. ज्या झाडावरती आपण असतो, ज्या झाडाबरोबर वेली वाढतात, ते झाडच वटवायचं, तर वेलीचं अस्तित्व राहू शकेल का? नाही राहू शकत. हे सहजीवन, राजकारण हे सुद्धा सहजीवन असतं. ते सहजीवन आपला जो प्रमुख असतो त्याला आपण साथ देत देत पुढे जायचं असतं. आणि तीच भूमिका माझी त्यांना संपवायची भूमिका. साहेब, सभापती निवडीच्या वेळेस त्या निवडीवर बहिष्कार टाकण्यात आला होता सदस्यांकडनं. पण त्यानंतर झालेल्या परिषदेमध्ये शिवरायांनी सांगितलं की उलट आम्ही युतीची भूमिका बजावली. आम्ही सर्वांना समावेश करूनच आम्ही हे सगळं पुढे गेलेलो आहे. म्हणजे शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल. तुम्हाला शिवसेनेची भूमिका योग्य वाटते का शिवरायांची? मला क्लिअरली शिवेंद्र बाबा बोलले ती योग्यच बोलले. त्यांनी सांगितलं ना, राष्ट्रवादीच्या दोघांना न्याय दिला, पुढच्या टप्प्यात शिवसेनेच्या दोघांना सभापती पदावर न्याय देणार आहे. म्हणजे माहितीची भूमिका निभावलेलीच आहे त्यांनी, चांगली निभावलेली आहे, त्या वाईट नाही केली, योग्यच केलेलं आहे. मला त्रास झाला मानसिक मानसिक त्याच्यासाठी मी त्यांना त्यातनं बाहेर काढण्यासाठी तुम्ही ते पावलं उचलता. अरे दादा, मी काय सांगतोय, ते मोठे नेते आहेत. आता फडणवीस साहेब ते आणि एकनाथ शिंदे साहेब एकत्र बसले. आता ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, ते मला बोलून घेणार की तू ये, मला तुझ्याशी बोलायचे म्हणून. मग मी जाणार. ते मला जेवायला वाटतं, आम्ही बसू, गप्पा मारतील, चिडतील, बोलतील, त्यावेळेला होईल. त्याला काय, नवरा बायकोची मी भांडणं होत नाहीत काय, अर्थ काय, एका लगेच देऊन घटस्फोट घेते ही कुठली पद्धत? मिठाचा खाडा टाकणार एक सोबत जायला पाहिजे असं त्यांना का वाटायचं? म्हणजे असं काय घडलं होतं की मिठाचा खाडा टाकणार यांच्या सोबत जावं? आता मी काय सांगितलं, आम्ही दोघं बसलो ही विचार. तुम्हाला घरामध्ये येतात, आपण भेटीला जाणार होते. जर येणार असेल तर जाऊ शकतो, काय मला काय अडचण नाही. साहेबांच्यावर मी शेती बी केलंय तिथे बसून. बघितलं ना तुम्ही, 2020 पासून, फेब्रुवारी 2020 पासून ते गुवाहाटीला जाईपर्यंत आम्ही दोघांनी बसूनच शेती केलेली. तुम्ही म्हणाल मुख्यमंत्री साहेबांचं एवढं प्रेम आहे, त्यांनी बंगला दिला वगैरे सांगितलं, तरी ही गोष्ट कोणाच माहिती नाही. तुम्ही सांगितली मोठ्या माणसाने. असं काय झालं? मिठाच्या खाडीच्या सोबत जावं एवढी माहिती सुरू. म्हणजे आता आम्ही बसून त्याला विचारू त्यांना नक्की काय एवढं तुमच्यावर कुणबी ऍलिगेशन होत आहे, पण तुमच्या बाजूनं कोणी कुणबी, मराठा किंवा ओबीसी का उतरत नाही? हे बघा, माझं म्हणणं आहे, हे मीडिया खाली घेण्याचे विषय, हे विषय कुठले आहेत? जसं माझ्या बायकोचं कुणबी सर्टिफिकेटचा प्रश्न आहे, त्यांनी तर प्रत्येक ठिकाणी कुणबीचे सर्टिफिकेट काढले. मागे प्रत्येक मीडिया ट्रायल घ्यायची का? हे राजे भोसले कंपनीने पण कुणबी काढले, राजे निंबाळकरांनी कुणबी काढले. ज्यांना 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 मिळाले ते मिळाले, ज्यांची शेती होती त्यांना मिळालेले ते मिळालेले, त्यांचे समोरच आहेत ना तुम्हाला. आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे राजकाका भोसले त्यांना सुद्धा कुणबी मिळालं की, मग आम्ही काय त्यांच्या काय मीडिया ट्रायल घ्यायची, माणसांना सोडायची का?
ती पद्धत बरोबर नाही. पण शशिकांत शिंदे जोशशील नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे एवढं मोठं जर प्रकरण घडलं तर त्यांना इथं काहीतरी केलंच पाहिजे, तर त्यांच्या पक्षाचं अस्तित्व टिकेल म्हणून ते थोडासा प्रयत्न करतात. चित्र ही मॅप गोष्ट पाहता. दुसरी गोष्ट तुम्ही म्हटलं तसं की पूर्वीच्या न्यायाधीश एक प्रकारे डॅमेज कंट्रोलिंग चालू आहे पुन्हा म्हणजे किंवा इथे पक्षांतर. आता इथे काय चालू आहे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याचा पुढची निवडणूक ही आमची खासदारची ही निवडणूक फक्त व्यवस्थित झाली पाहिजे. मागच्या वेळेला आपण सन्माननीय खासदार उदयनराजे भोसलेंना चांगल्या मताने या ठिकाणी निवडून आणलं. कोण म्हणून तिथं 3 लाखानं शीट जाणार, 2.5 लाखांनी जाणार. आम्ही सगळ्यांनी प्रामाणिक काम केलं. पालकमंत्री स्वतः काम केलं, जबाबदारी सगळ्यांनी काम केलं म्हणून आले. आता काही लोकांना आता मागच्या वेळेला पडले, त्यांना अजून स्वप्न पडत असेल त्यांच्या दोघांच्या फाळ पाडून आपण पुन्हा येतोय का, आपला नंबर लागतोय का. त्यांना आता पुन्हा आमदार व्हायला त्यांच्याकडे काही तेवढी संख्या आम्हाला दिसत नाहीये. तर त्यांच्या पुढे आता पर्याय खासदारकीच आहे. आमच्या धुळी पाडून जर त्यांना काही मिळेल तर म्हणून त्याचा प्रयत्न असेल, सांगता येत नाही. पाठीमागे सुद्धा कुणबी म्हणून एक सभापती पद आपल्या जिल्ह्यात झाले असं एका पक्षाकडून ते माहित आहे का त्यांनी अलिगेशन केलं. त्यांचा जिल्हा परिषदेचा उमेदवार कुणबी ओबीसी होता. फडतरे ताई ज्या उमेदवार होत्या राष्ट्रवादीच्या त्या कुणबी ओबीसी आहेत. कुणबी ओबीसी आहे. मग त्यांनी करेल ते चालतं. मग इकडे या पक्षाने जर माहितीने केलं तर चालत नाही का. हे महाविकास आघाडीचं सगळं सहन करायचं आणि माहितीचं नाही करायचं. साहेब दुसरी कशी गावगाडी जर बांधलेलं होतं तर पूर्वीपासून मराठा समाजाची इथं भाग पडतो अशीच वर्गवार आहे. मी आता जर पाहिलं तर जितके निवडणुकीत भाजप असो किंवा शिवसेना असो राष्ट्रवादी असो मूळ जे ओबीसी आहे त्याच्यापेक्षा ते पूर्वी ओबीसी झाले असे ते अनेक ठिकाणी निवडून आले. मग आता या मूळ ओबीसीवर आता अध्यक्षपद मूळ ओबीसीवर अन्याय करू नका किंवा ज्या ओबीसी जिथून मूळ ओबीसी उद्या काही होती माझ्या मतदारसंघामध्ये असा कुठलाही अन्याय झालेला नाही. मी मूळ ओबीसीना म्हणजे पूर्वीचे होते त्यांनाच माझ्या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिल्या, ताकद दिली आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला. उलट आमच्या विरोधकांनी अन्याय केला त्या ठिकाणी. पण पुढच्यांनी उमेदवारी मूळ ओबीसी दिल्यानंतर हा प्रश्न विचारला असता तर चालला असतं. त्यांनी कुणबी ओबीसी दिलाय त्यामुळे त्यांना कुणालाही अधिकार येतच नाही. माझं म्हणणं एकच आहे. मी पुन्हा सांगतो, आमच्याकडून कोरेगाव मतदारसंघामध्ये मी तुम्हाला सांगतो आमच्याकडून कुठलाही अन्याय ओबीसीवर झाला नाही. त्याच्या उलट जर तुम्ही विचारलं असेल तर कोरेगाव शहरामध्ये 12 जातींना 12 सुंदर जागा देऊन 12 जातींना सभागृह बांधून आता बघा ओबीसी प्रवर्गासाठी ते खुलं होतं. पुढच्यानी ओबीसी म्हणून जर पूर्वी ओबीसी दिलं असेल तर आम्हीही त्या ठिकाणी ओबीसी कुणबीच दिलेला आहे एवढंच मी बोलतो. ज्या दिवशी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड झाली त्यावेळेस पहिल्यांदा बीजेपी कडून फॉर्म भरला गेला अध्यक्षपदाचा. याचा अर्थ तुम्हाला माहित होतं की समोरच्या पार्टीकडून कोण भरणार आहे. नाही माहित होतं ते आम्हाला आधी 9 वाजता कळलंय. ऐका 9 वाजता त्यांचं जाहीर झाल्यानंतर हे नाव पुढे आलं. आमचं 10:30 आलं, त्यांचं 9ला बाहेर आलं. मी जबाबदारीनं बोलतो. त्यांचं 9ला आलं, भाजपचं 10:30. 15 दिवस आधी ऍप्लिकेशन केलं होतं ते वेगळ्या कारणासाठी केलं होतं. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो ते कारण सांगायचं असेल तरी ते मी तुम्हाला सांगू शकेन. तुझ्या सख्या भावाकडेही त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी ओबीसी कुणबी लागला आहे. सख्या भावाचा तो 1 वर्षाचा. बारामतीमध्ये पोटनिवडणूक लागली आहे. बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार
ताईंना सगळ्यांनी एकमुखी पाठिंबा देता निर्णय घेतला आणि अत्यंत चांगला स्वागतार्ह निर्णय काँग्रेसने घेतला. शेवटी बघा, पक्ष आणि इतर गोष्टी सोडून कुठेतरी एक सुसंस्कृतपणा जपण्यासाठी आपल्याला या गोष्टी घडाव्या.